नंदा कोणता कोणता हा नंदा अरे देवा मला दिसतो बाई हा नंदा मला दिसतो बाई अरे वा जन्माशी आला त्याला मृत्यू आहे आणि ज्याचा जन्म होतो तो नंगा येतो किंवा नंगा जातो बरोबर बरोबर आणि म्हणून स्वतः आपलं म्हणणं आहे अरे क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा अरे क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा और हाथ मुट्ठी बांधे आया और हाथ पसारे जाएगा मुट्ठी बांधे आया और हाथ पसारे जाएगा थोडा जीवन एक पाण्याचा बुडबुड आहे माहिती जीवन एक पाण्याचा बुडबुड आहे आणि म्हणून ते वैताळ बेल्या का लोक आहे गरम करावं पाय असे गरम होते ना आता पायशी न शिकून जा तसं गरम करावं लागते तर ज्ञानानं बघा हा ज्ञानानं समजलं का वाईट बोलत नाही ज्ञानानं जिंदगी एक किराए का घर है फुकड्या ऐकून घे पहिले समजलं का शाळेची जनजागृतीची मिशाल आहे तुला जनजागृतीची मिशाल आहे हा जग प्रबोधन करते कोण हा अरे प्रबोधन करते मार नाकला दाखवे द्या नाकवाला अरे बरोबर म्हणते जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा फाटे का मला तुझी ज्ञानाची पतन नाही फाटे का तुझी अशी करा ना एकट्या जमाना कार्यक्रम बना एकट्या जमाना आवाज काय ना अरे नाही 13 तारखेपासून दिवाळीच्या 13 तारखेपासून कधीचे दिवसाचा कार्यक्रम सुरू आहे समजला का 13 तारखेपासून दिवाळीपासून कंटिन्यू कार्यक्रम चालला तरी काय मागचा सारखी बत्ती एकटी लागतं का म्हणून स्टेपनी गरज आहे ना स्टेपनी हा छोटे बोकले हा शेगले आणि नरम नरम गद्दीवर बसवली असती तरी बसलो असतं म्हणजे बिना गादीचा आहे का ओ माय गॉड आणि म्हणून म्हणलं तुला नंगा म्हणून तुला म्हणलं काय नंगा आहे म्हणून नाही का बोलबोलाची वाट पाहिजे लोकांचा वृत्त खाप जाते बोलबोलाची वाट पाहिजे आणि बिना खाल्ल्याची आले मोडची येते अरे म्हणून म्हणते जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझे को आवाज देगी मुकेश मौत जब तुझे को आवाज देगी तुझे बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझे को आवाज देगी तुझे घर से निकलना पड़ेगा
बेकार फुकण्या या रावणासारखा अभिमाता आधी कोणत्या खेळची मुली होय ना हातामध्ये चण घेऊन चाळी करता दोन गाणे मी महान झाली का मार्केटच्या चाळ्याचं कब्जी केल्या म्हणून मी खूपच महान झाली का शेवटी काय का मातीचा पुतळा मातीमध्ये जायची तर मानवाचे काय आहे काय नाही ग मातीमध्ये जाय आणि इथं मानवाचे काय आहे ना माणसाचं जरा मोहमायाचा बाजार आहे जरा मोहमायाचा बाजार आहे कुणी नाही करता नामती जाणे एकल्याचा क्या बात है अरे कुणी नाही कुणाचा नामती जाणे एकल्याचा शेवटी एकटं तर एकटंच जावं लागतं क्या बात कोणी येते का सगळं अजिबात कोणी येईल का सगळं नाही. आता जरी मेला तर टेलर कोणी येईल का ते सगळं किंवा मी जरी मेलो आता कोणी येईल का ती माझ्या सगळं अगं कोणी नाही कोणाचा इले बायका बाबाई कोणी नाही कोणाचा नांदी झालं एकल्याचा अरे मग सेवक का काम आहे का याले मोकान सोडून ठेवलं याले मोकान सोडून ठेवलं गाण्याचा जाण मोकान सोडून ठेवलं गाण्याचा तुला आधार नाही समजा तुझ्या बुद्धीची गलती आहे ए बैताड्या तुला एवढा तुर्रा खान शाहीर आहेस ना तू एवढा एवढा तुर्रा खान शाहीर आहेस ना तू वही तुम्हारी सलमान खान शाहरुख खान सलमान खान का शाहरुख खान का तुर्रा खान का कोणता बालखान होय तू कोणता बालखान तुला गाण्याचा आधार नाही समजत गाण्याचा अर्थ नाही समजत मला एक सांग या चायनीज क्षेत्रामध्ये कोणता असं माहिती आलाय जगाच्या पाठीवरती बिना आधाराचं गाणं म्हणत होता मीना म्हणलं का माझ्या माई बापा तू गाण्याचा आधार सांग मीना म्हणलं का तुले पूर्ण जीवन केलं मीना म्हणलं का तू गाण्याचा आधार सांग नाही 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 मीना म्हणलं का नाही तुझे नसीब ते आहे तर तुझे बरोबर फुटले तर त्याच्यामध्ये माझी का गलती आहे अरे आज तुम्ही काय म्हणता तुला म्हणणार नाही का तुला वाटत असं का डायरेक्ट फोन बोलत नाही बाबा तू सांगता माझ्या गाण्याला आधार आहे की नाही म्हणत आपल्या गाण्याचा आधार सांग तेवढी भगवंतानं त्या परमेश्वराने सद्बुद्धी दिली भगवंतानं हो ना नाही का त्या परमेश्वराने सद्बुद्धी दिली तुला म्हणत नाही गाण्याचा आधार सांग मला माहित आहे शाहिरी बिन आधाराची होत नाही हा मन मनाला तुम्ही किती कंट्रोल करा किती कामामध्ये मन ठेवा पण मन कधी स्थिर राहत नाही आणि ज्या व्यक्तीचा जरी मन स्थिर असला ज्या माणसाचा ज्या बाईचा जरी मन एका जागी स्थिर जरी असला त्या माणसासारखा त्या बाईसारखा जगात माणूस नाही किंवा बाई नाही त्या माणसासारखा त्या बाईसारखा या जगात माणूस नाही किंवा बाई नाही नाही का पण मन हा मोकाट आहे एखादी चांगली वस्तू दिसली एखादी चांगली वस्तू जरी दिसली आपण असं वाटते आणि हिला आत्ताच घे पैसा कितना भी जाए लेकिन नाच बंगले में होना नाच बंगले पैसे किती जात चालेल पण नाच आज बंगल्यावर काही म्हणजे होतो नाच बंगल्यावर साठी बरोबर पण बंगल्याकडे म्हणून हा मन हा चंचल आहे मन म्हणते बाई एवढी सुंदर रिश्तेमध्ये तुझी नजर नको लावून मध्ये हो सुंदर का बरा समजता का तुझी नजर कधी लागली याच्या नावानं फिट टाकतो बाबा आणि मला म्हणते अरे तू आजच्या मारण्याची जी
जीना बहुत अच्छा। अरे वाह तू ऐसे जीने से मरना बहुत अच्छा। अरे अरे वो इंसान है सच्चा, वो इंसान है होता उसका ईमान है सच्चा। क्या बात आहे सच्चा आहे वो माणसाची इमानदारी विश्वासाची पाहिजे, माणसाची इमानदारी सत्य मर्यादाची पाहिजे, समजलं का? सांगते का दिवस हा तुम्ही सांगा बरं आता छातीवर हात मारून, समजलं का? बाजू दोघांची व्यवस्था पाहिजे, याले नको खोटं कर बोले नको खोटं कर, आता सांगून देते का न्याय तुमच्या हाती आहे, समजलं का? आणि बरं म्हणते अरे सोडून बघ नाही हा साधा, सोडून बघ नाही हा साधा, सोडून बघ नाही हा साधा, तरी हा टोकी तो जागा ठोकते तुला जागा ठोकते, जरा विचार कर, जागा ठोकताना भलत्या ठिकाणी जरी हात लागला मूर्खाच्या पाठे जागेवर मरूनच राहशील ना भलत्या ठिकाणी, त्या भलत्या ठिकाणी जरी जागा ठोकताना जरी हात लागला तर जाऊन खुर्चीच्या येऊन पुढे जरा लक्ष ठेवून जरा पाहायचा. झाला ते मेडिकल मध्ये कुठे जावं लागते? मेडिकल मध्ये. मेडिकल मध्ये मग जागा नाही ठोकत का? आणि म्हणून म्हणते सोडून बघा नाही हा साधा, सोडून बघा नाही हा साधा, तरी हा ठोकी हा तरी हा ठोकी कोटा अन हा हा मन नंगा आहे नाही का? जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा नंगाच येतो, तेव्हा माणसाला अभिक येतं किंवा माणसाला माती देतं तेव्हा नंगाच जावं लागते. आणि सोडून बघा नाही हा साधा, तरी हा ठोकी कोटा आणि बाई हा नंगा मुला दिसते बाई हा मुकेश भाऊ भाऊ म्हणला हा हे माई बहीण होणं म्हणते, मला बहीण म्हणते मला म्हणते भाऊ म्हणते, म्हणजे का म्हणू का तुले तुझ्या वयासारखे माय भाऊ, मग मी तुले का म्हणू? भाटवा म्हणू का? हा तुले असं वाटतं का मला भाटवा म्हणला पाहिजे म्हणून? मग ते तर मुई बहीण तुझ्यासाठी का म्हणशील म्हणून भाऊ म्हणत मला म्हणते मला भाऊ म्हणला म्हणते, का म्हणू ती भाटवा म्हणू? का म्हणू? जीजाजी हा तर जीजाजी म्हणू का भाऊजी म्हणू का भाटवा म्हणू का तुले? का म्हणू? आणि भाटवा तरी मला तुझी बहीण तुझ्या हातीत होते कारण तू मा भाऊ आणि माई बहीण तुझी बहीण, तर मग तुझी बहीण तुला काय देवा लागल का? हो ना. हा वा रे वा, हा बाई सुंदर तिथे तुझी नजर कधी लागली ना का तुझ्या नावाने भीट टाकतं मग राहून झालं का तुझ्या नावाने भीट टाकल्याशिवाय राहत नाही. त्या बोकडे बाजीला सांगतो माझी नजर उतरवते म्हणतो मला मुख्याची भीट लागली म्हणतो, मुख्य चेहऱ्याची नजर लागली म्हणतो मला बाई भीट काढून द्या म्हणतो. एवढा मोठा अरे वा तुझी चेहरी काय रे सोनाचा बाजार मानून राहिला का? हा काय रे सोनाचा बाजार मानते? तुझे सांगायचं आहे ते सांग नाही येत समाजाला, हा जे बोलायचं आहे ते बोल ना, ते समजावून सांग ना या लोकांना, तेव्हा समजा तुझी चेहरी कशी होते म्हणून. वा रे वा, त्या नरम नरम गाद्या पाहिलं बंद कर, समजलं का? त्या नरम नरम गाद्या पाहिल्यामध्ये काही अर्थ नाही. स्वतःच्या घरच्या गादीकडे लक्ष दे, किती कापड भरावं लागते म्हणून. त्या स्वतःच्या गादीकडे लक्ष दे, घरच्या गादीकडे लक्ष दे, आणि किती कापड भरायचे ते
ज्याच्या काळाला पडशील ए मुकेश ज्याच्या काळाला पडशील लेखा त्याचा झोडत नाही ज्ञानाला ज्याच्या काळावर पडशील नाही का त्याचा तुला झोडत कधी नाही का ज्ञानाला नावाची तो नाही आज शेवट काय म्हणते मी तुला म्हणलं का तू केव्हा फुगे इतकेच म्हणून माझ्या कॅन्सरला म्हणलं का बाई मला पांढरा फुगा आवडते तर मला ठीक आहे का मी घेऊन जातो म्हणलं इथला पांढरा फुगा तुला फुगेवाला म्हणलं का येणार फुगणे म्हणूनच टाकेचा फुगे याने फुगेवाला म्हणलं का तुम्ही अजिबात आता म्हणून घेणं बघ केसावर केवढा फुगा मोठा फुगा अगं केसावर फुगेमध्ये बसून जमत खा तसं नाही पाय कसं गरम करावं लागते पाय हा कसं गरम होते अरे रोन गोय नाता रोन गोय अरे साड़ी वाले मलमल के झुमका वाले मलमल के सुधीर भाऊ अरे झुमका वाले अरे झुमका वाले मलमल के झुमका ये अरे भागदारे यहाँ से भागदारे 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 यहाँ से भागदारे भागदारे मुकेश भाऊ लढून राहिला का हसलं का थोडं हसीन तर मला मजा येईल आता हसत राही बाबा लढू नको काही नाही करत का मी काही मी खा करता भाऊ बाबा नाही का पण मिठू ढोरात झाला म्हणजे मला पहिले समजला का थोडा मिठू ढोरातच होणार आहे किती मोठा तो कावती मिठू कावती पिवळ्या चौथीचा होय पिवळ्या चौथीचा मिठू आहे का अहो मला पहिलेच माहित होता पण हा फुग्याचा नाव
फुग्याची मिळाला फक्त मग ज्याचा म्हणलं पांढरा फुगा आहे का जुना पुराणा लोहा लवकर खाली पातळ शिरतपर केसाले फुगे आय तुले म्हणलं पण नाही मग ज्याच्या अंगाला खचू तो बरोबर खाजवते मी खाजवते का मी बघते का तू बोल जे बोलायचं आहे ते बोलत बघ कोण काही लाकडा होय का कोण का हात चमड्या का होय फुटणार आहे फाटणार आहे ना आहे का जुना पुराणा लोहा लवकर शिरतपर केसाले फुगे ओ मने माय ए मुखे ओ मनी माय हा मुखे शिकवत के चाले फुगे ओ मनी माय हा मुखे शिकवत के चाले फुगे ओ मनी माय हा मुखे शिकवत के चाले फुगे ओ मनी माय हा मुखे शिकवत के चाले फुगे ओ मनी माय हा मुखे शिकवत के चाले फुगे ओ मनी माय हा मुखे शिकवत के चाले फुगे ओ मनी माय हा मुखे शिकवत के चाले फुगे फुगे क्या फुगे ये सावर फुगे फुगे क्या फुगे ये साले फुगे ये साले फुगे ये सावर फुगे माय वो कमला इकत के साले फुगे ओ मनी माय वो मुझे इकत के साले फुगे ओ मनी माय वो कमला इकत के साले फुगे ओ मनी माय वो कमला इकत के साले फुगे चाल मुके धो हम काय काम आहे आ नाही तो पार हो जाएगा देख लेंगे आज नाही का घाबरू नको काही नाही करत घाबरू नको का मी काहीच नाही करत पण तुला नरक पाठीवर बघण्याचा शौक आहे मला आत्ता समजलं समजलं सांगतो त्या मा भाऊला जाऊ जाऊन सांगतो त्या माझ्या भाऊच्या जवळ तुला सामान ठेवतो तो माझ्या मुख्य भावाचा कासरा या माझ्या मुख्य भावाला कासरा आणून ठेव म्हणतो नाहीतर सुटलं तुझ्या हातात नाही लागणार मग एका दिवस बापूजी शाळेने बापू तर बोल ना तुझं तुलाच नाही समजत मी काय बोलतो काय नाही म्हणून काहून वहिनी तुला भेटे का नाही भे का तुला भेटे का नाही भे म्हणून का तुला फुजूचं नाही खाय कोपऱ्या बकऱ्यावाडी अरे विचारतो बरं वहिनीले गाडी आली का नाही म्हणून काहून याचा लग्न झालं याच्या बायकोले त्या माझ्या भाऊजले गाडी नाही आली अशी गाडी दैजामध्ये बिना गाडीने पाठवलं तर का गाडीने आली असं काय नरम नरम बोली बिना गाडीने आली का ते वा रे वा आता तरी कोण सांभाळ कोण शाळेत मुख्य समजलं का आणि म्हणून जेवण काय म्हणते मारून मारून हा झाला बेजाड मारून हा झाला बेजाड मारून मारून हा झाला बेजाड सवय वाईट याची वखार मारून हा झाला बेजाड मारून मारून हा झाला बेजाड ज्या ज्या ध्यानानं ज्या ज्या जाण्याला जाते त्या त्या जाणीला येतो ना घाबरते का घाबरतो का म्हणते याचं ना त्याचं या चेहऱ्याचं त्या चेहऱ्याचं नाव सांगेल म्हणते मग बाय काय तू सांगलं का तुझ्या नाकाचा चेहरा वाकडा होते का सांगाले तुझ्या नाकाचा चेहरा वाकडा होते का सांगाले त्याने सांगलं म्हणजे मार्गात झालं म्हणजे विचार आर्याने फोन आपल्याला फोन अरे तेव्हा परमेश्वर आर्याने फोन विचार करा का विचार करते फोटो आहे का त्याच्यावर कार्यक्रम झाला का त्या आर्याने विचार फोटो चलो असं तर आपण समजलं का ते फोकळ केलं माझं नाही झालं फोकळ बोलतही नाही लागत आहे का फोकळ बोलू राहिली आणि मग म्हणते मारून मारून हा झाला बेजाड प्रबळ वाईट याची वखार मारून मारून हा झाला बेजाड प्रबळ वाईट याची वखार आणि सोनू ही सांगे अरे वा अरे सोनू ही सांगे आणि सद्गुरु मागे अरे सोनू ही सांगे सद्गुरु मागे अरे लागली भक्तीच्या नांदा अरे लागली भक्तीच्या नांदा पण हा नंदा कोणता 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 हा